स्वागत करूया राहुल सक्सेना आणि सायलिओ. हे गळत सांभाळ भरला आभाळ मृगातल्या सावल्याना बिलोरी भोवळ मृगातल्या सावल्याना बिलोरी भोवळ फुलवरी चिंबबाई मातीला दरवळ हे गळत सांभाळ गळत सांभाळ मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला झाडांच्या गाण्याला मखमाली झिळा फुलवरी चिंबबाई मातीला दरवळ हे गळत सांभाळ भरला आभाळ मृगातल्या सावल्याना बिलोरी भोवळ मृगातल्या सावल्याना बिलोरी भोवळ फुलवरी चिंबबाई मातीला दरवळ हे गळत सांभाळ गळत सांभाळ गळत सांभाळ. खूप छान झालं गाणं. आणि तुम्ही पण दोघं वेगवेगळ्या पर्वातले आहात. आणि मला म्हणजे मागच्या वेळेला जे मी ज्ञानेश्वर आणखीन अनिरुद्धला म्हटलं होतं तेच तुमच्या बाबतीतही मला म्हणावंसं वाटतं की तुमचं पण ट्युनिंग खूप छान वाटलं. पण मग काय प्रॉब्लेम काहीतरी होता ना मला असं कळलं. प्रॉब्लेम हां एकच प्रॉब्लेम होता. म्हणजे आमची त्याला बसून जोडी गायचं होतं. Yep. आमची जोडी तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरची ची दिसतेस ना. नशीब शिवाजी आणि अफजल खान नाही मिळालं. चालतं रे आजकाल मॉडर्न जमाना आहे. हो पण गाणं खूप छान झालंय. वंडरफुल अवधूत. काय सांगायचं, मस्त झालं गाणं, छान झालं. आणि त्या उंचीचं सोडून द्या, काय गाण्यातली उंची जास्त महत्वाची नाही का आपल्याकडे, काय प्रश्नच नाही. मगाशी ज्ञानेश्वर आणि अनिरुद्धच्या बाबतीमध्ये जो मायनस पॉईंट वाटला फक्त एक छोटासा, तो ह्यांच्या बाबतीत खूप प्लस पॉईंट वाटला की ज्याच्यामध्ये तुम्ही दोघं जण एकत्र गायची जिथे वेळ आली तिथे तुम्ही अतिशय सिंक मध्ये होतात. आता ही कॉम्पिटिशन आहे गोष्ट वेगळी, पण आवाजाच्या पोतानुसार जर का बघायला गेलं तर तुम्ही एकमेकांना काय फार मॅच आहात असं मला काय वाटलं नाही ऐकताना, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण म्हणजे ह्याच्यामध्ये काय गायकीचा प्रश्न नाही, फक्त मॅचिंगचा प्रश्न आहे. आणि बाकी दोघं जण सुरेला होता. ह्या गाण्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट एनर्जी होती आणि ती तुम्ही दोघांनी प्रॉपर लावली होती, त्याबद्दल कौतुक तुमचं. धन्यवाद. बऱ्याचदा असं होतं की ड्युएटमध्ये एका गायकाचा आवाज दुसऱ्या गायकाला चुकून सरेंडर होतो. मला आत्ता तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्समध्ये हे जाणवत होतं की सायली यू आर सपोर्टिंग हिज व्हॉइस. म्हणून ड्युएट का कठीण आहे की दुसऱ्याची आयडेंटिटी मेंटेन करता करता स्वतःचीही करायची. यू आर रिस्पॉन्डिंग टू हिज व्हॉइस बट ॲट द सेम टाइम तू कुठेतरी स्वतः हरवल्यासारखी मला वाटलीस. बेसिकली त्यांनी गाण्याचं एक्सप्रेशन असं धरून ठेवलेलं. राहुल, आय हॅव ऑलवेज ऑब्झर्व्ड युअर परफॉर्मन्स. एकतर अमराठी असूनही तुम्ही लोकसंगीत सुद्धा सुंदर गाऊ शकता. याचं मूळ आहे कारण तुम्ही त्या गाण्याचं एक्सप्रेशन पहिले पकडता, त्याला आपलंसं करता आणि मग भाषा शिकता. तर या गाण्यातही मला जे आवर्जून सांगावं असं वाटलं की तुमच्या आवाजातनं ते एक्सप्रेशन, त्या गाण्याचा मूड जो असा एक थोडा फोक स्टाईल मूड होता तो तुम्ही छान पकडलात. आणि त्यांना साथ देता देता सायली कुठेतरी तुझी धावपळ होत होती. तर असं करू नका, कारण शेवटी आपला इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतोच. हे गाणं त्याचं तसं आहे तसं तुझंही आहे. बट व्हेरी वेल संग. जसं अवधूत म्हणाला, जेव्हा दोघं एकत्र गात होतात तेव्हा खूप छान बॅलन्स साऊंड येत होता. व्हेरी गुड.
थँक्यू